काय असतं माहिती का, काती नसते ना, काती ती काय करते माहिती का, काती जाळं पसरवती बघा, असं जाळं, ती जाळं तयार करते काती. आणि काती जाळं तयार कशासाठी करते तुम्हाला माहिती का, त्या जाळ्यात मध्ये ज्या वेळेला एखादा किडा अडकतो त्यावेळेला काय होतं, म्हणजे तिला तिचा उद्योग असतोय कातणीचा आणि तिचं पोटच त्याच्यावर भरतं बरं का. कातणीचा फार महत्वाचा विषय तुम्हाला सांगते. त्या कातणीचा उद्योगच तो आहे, तिचा व्यवसायच तो आहे आणि तिचं पोट त्याच्यावरच भरतोय. तिनं काय केलं, त्या कातणीनं जाळं तयार करून ठेवलं. आपल्याला माहितीच नाही, आपण कातणीचं जाळं काढतो. तुम्हाला माहिती त्याच्या मागचं कारण, कातीन जाळं का तयार करते, तर तिला खाद्य त्याच्यातनंच भेटतं तिचं. ती जाळं तयार करते, त्याच्यामध्ये बघा एखादा किडा अडकतो. ज्या वेळेला तो किडा त्याच्यामध्ये अडकतो अनावधानाने, मुद्दामून कोणीच जात नसतं, अनावधानाने अडकतो, त्यावेळेला तो काय करतो, तडफड करतो बघा बाहेर निघण्यासाठी. तो इतकी तडफड करतो बाहेर निघण्यासाठी, परंतु तो आणि ती ज्या वेळेला तो हालचाल करतो ना, त्यावेळेला तिला संकेत जातात. कातीन तिथंच असते, जाळं बनवून ती तिथंच असते बाजूला थांबलेली, किंवा जाळ्याच्या मध्यभागी थांबलेली असते. ज्या वेळेला तो किडा हालचाल करतो त्यावेळेला तिला कळतं की आपला ऐवज याच्यामध्ये अडकलेला आहे. ती तिथं जाते, त्याला पुन्हा अडकवती, पुन्हा जाळ्यामध्ये अडकवती, पुन्हा ते त्याला वेडे घालते आणि मग ते आपलं अडकून तिथेच गुदमरून मरून जातं. ते मेल्यानंतर ती त्याला खाते, म्हणून कातीन जाळं करत असते. परंतु मी एका ठिकाणी असंही बघितलेलं, जिवंत उदाहरण सांगते. म्हणजे मी अशीच मला वाटतं कुठेतरी आम्ही शेतात की काय गेलेली असेल, हो, आणि आम्ही जेवायला, आणि ह्या बारीक गोष्टी मी फार, म्हणजे एक बोलतात ना, मी मान्य करेल की माझ्याकडं सूक्ष्म दृष्टी आहे, सूक्ष्म दृष्टी असं म्हणतात ना त्याला, फार निरीक्षण फार आहे माझ्याकडे, बारीक तो शब्द आहे, तो पाठ करेल पण काही म्हणजे एक लेखक ताई आहे, ती मला ते शब्द देत असते की हे शब्द वापरायचे संगीता, छान वाटतं बोलताना. तर मी ते निदर्शन म्हणजे बघत होते, मी ते फार बारकाईने बघत होते मी, की एक किडा अडकला आणि तिला कळलं की किडा अडकलाय. तिने लगेच पुन्हा त्याला त्या जाळ्यामध्ये अडकवलं. परत दुसरा किडा अडकला, परंतु तो जो किडा आहे ना, त्याने हालचालच केली नाही बघा. तो अगदी शांत होता, तो शांत होता. शांततेत मध्ये थांबला तो. ज्या वेळेला कातीन त्या ठिकाणाहून दुसरीकडे गेली त्यावेळेला तो किडा अलगद तिथनं बाहेर निघला, अगदी हळू. त्याने जास्त तडफड केली नाही, अगदी हळू. म्हणजे काय झालं, तर तो वाचला. ज्या वेळेला तुम्ही हालचाल कराल ना, त्यावेळेला म्हणजे किडा हालचाल करत होता, त्यावेळेला त्या कातणीला कळत होतं की हा इथे आहे म्हणून. तिला कदाचित तो सेन्स असेल. मला जीवशास्त्राचा एवढा अभ्यास नाहीये, परंतु मी एक अंदाज लावला, कदाचित तो सेन्स तिच्यामध्ये असेल की तो हालचालीवर तिला ते कळत असणार. परंतु याने हालचालच केली नाही आणि हा अलगद बाहेर पडला. असंच आपल्याला काही लोक अडकवण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांचं ते कामच आहे, त्यांचं पोटच त्याच्यावर भरतंय. त्याच्यामुळे आपण त्यावेळेला तडफड करायची नाही. फार बाहेर निघणार तुम्ही, शांत राहा. तुम्ही जर योग्य आहात ना, तुम्ही योग्य आहात तरी पण तुम्ही तडफड करायला जाल ना, ते जास्त तुम्हाला आणखी फार 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 तुमच्यावर लांछन लावते, फार तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न. लावा, बिनधास्त लावा. फक्त ते तुम्हाला किती महत्व देतात एवढं लक्षात ठेवा, की त्यांच्याकडे ते तुमच्यासारखं होण्याचा फार प्रयत्न करतात, पण ते होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याचंच कारण की ते तुम्हाला मागं ओढण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते तुमचं काय 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 कोण लोक असतील त्या सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही नाही ते करायचं. खरं तर आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे. आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आज. आणि आज एक लक्षात ठेवा, त्या माऊलीमुळे आम्हा महिलांच्या
काय बोलता येईल ना, की आम्ही जे काय आहोत ना आज, ते फक्त तिच्यामुळे आहे. तिने शिक्षणाची दारं आमच्यासाठी खुली करून दिलीत. हजारो लोकांचा तिने तिरस्कार सहन केला, हजारो लोकांचा विरोध तिने पत्करला, परंतु आज तिचं जे त्याग, तिचं ते बलिदान, तिने जे आपल्यासाठी, महिलांसाठी अनंत वेदना सहन केल्या, त्याचं फळ तुम्ही बघताय ना. अशाच पद्धतीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये जर चांगलं काम करत असताना कोणी विरोध करत असेल तर ते सहन करा, त्याचं फळ येणाऱ्या पिढीला नक्कीच मिळेल, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही चांगल्यासाठी तुमची कोणी टीका करत असेल ना, चांगलं काम थांबवण्यासाठी, तर तुमचं काम थांबवू नका आणि ती टीका सहन करा, काही फरक पडत नाही. तुम्हाला भोकं पडतायत का? कुणीतरी तुम्हाला काहीतरी म्हटलं म्हणून तुम्ही तसे झालात का? नाही, लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडे, नाही लक्ष द्यायचं, काम करत राहायचं. मला सांगा, बॉलिवूडची जी हिरोईन आहे, क्वीन म्हटल्या जातं, कंगना रनौत एकटीच आहे. अख्खं बॉलिवूड एका साईडला आणि कंगना एका साईडला, कुणा बापाला भीत नाही. हा, मीच एकटी राणी म्हणते. मी फार मोठी फॅन आहे तिची, खूप खूप चाहती मी तिची. का तर कुठेतरी जुळतायत, मी तशीच आहे. सगळे एकीकडे मी एकीकडे, मला गरजच नाही. मी कधीच ग्रुप घेऊन कधीच कुठली कामं केली नाही. हो, माझी संघटना आहे, माझी संस्था आहे, परंतु मी त्या बायका अडकतील असं कधीच वागले नाही. माझ्यामुळं कधीच कुठली बाई अडकली नाही बरं का. माझ्यावर ना एक केस नाही, माझ्यावर हजारो केस आहेत अखंड महाराष्ट्रामध्ये, अखंड महाराष्ट्रात, फक्त पुण्यात नाही. हा, कितीतरी केस आहेत माझ्यावर, परंतु ते समाजाला न्याय देताना माझ्यावर झालेल्या केस आहेत, माझ्या स्वार्थासाठी नाही. कुठलीच केस माझ्या स्वार्थासाठी नाही, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळं थांबवण्याचा प्रयत्न करतील, आपण थांबायचं नाही, आपण चालत राहायचं. लक्षात ठेवा, चांगल्या कामाला काय म्हणतात ना, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोधक असतातच. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं की मी कधीच त्या लोकांचा विरोध केला नाही, किंवा मी कुठे त्यांना गलिच्छ बोलली नाही. फक्त मला ती कामं नाही आवडत, मी नाही करणार. मी तुम्हाला फार फोर्स केला नाही, तुम्ही करूच नका. मी एक दोन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, नका करू. नाही ऐकलं, मी विषय सोडून दिला. मग मी जर तुम्हाला आडवी आली नाही तुमच्या कामाला, तुम्ही का माझ्या कामाला आडवं येत आहे? संबंध काय? तुम्ही तुमची कामं करा, मला माझी करू देत. का तुम्हाला संगीता वानखेडेच हवी आहे? कशासाठी? का बरं एवढा तापिकता? नाही. तर चला, आजच्या साडीची स्पॉन्सर माझी बहीण आहे. म्हणजे ही साडी मीच तिला दिली होती. या गौरायांच्या साड्या आहेत, आईच्या घरी गौराया असायच्या ना, मग तेव्हा मी गौरायांना घ्यायची. मग गौरायांच्या साड्या आहेत ह्या. मग एक तिला दिली होती, एक मला वाटतं मोठ्या ताईला दिली होती. तर ती कॉटनच्या असल्या कारणाने ती म्हटली मला नको, ती तू परत घे. मग तिने मला ती परत दिली. तर म्हटलं चला घालूया. सो छान वाटते. मला वाटलं नव्हतं एवढं छान वाटेल. विरोधकांचा ग्रुप प्रत्यक्ष माझ्या जीवनातील वास्तव सत्य. या सगळ्या गोष्टींना पार करायचं असतं आणि प्रत्येकाने केलेलं आहे. आपण नवीन नाहीये, लक्षात ठेवा. आपल्या पूर्वजांनी पण ते केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला त्या सगळ्यांनी केलेला आहे. आणि ज्यांनी विरोध पत्कारला त्यांचाच इतिहासामध्ये त्यांचं नाव नोंद आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हरकत नाही. आणि लवकरच आपलं पॉडकास्ट पण चालू होणार आहे, त्यामुळं यास कधीही नक्की सांगेल तुम्हाला. आणि मी बोलल्याप्रमाणे विजयाताई आपल्या पॉडकास्टला पहिल्या येणार आहेत मुलाखतीसाठी. सो या भिंतींना वॉलपेपर लावूया आणि थोडंसं आणखी महापुरुषांच्या काही म्हणजे मूर्ती मला आणायच्या आहेत, स्टॅच्यू छोट्या छोट्या. आणखी काही करता येईल का बघूयात, असं करूया. छान. थँक्यू सो मच मंगला घोडकेताई, खूप खूप धन्यवाद. हा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करूया. सो हरकत नाही आहे. मस्त खा, स्वस्त राहा. आणि आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन. पुन्हा मला एक सांगावंसं वाटेल की मी 2016 मध्ये 16-17 मध्ये
2016 मध्ये मी उपोषणाला बसले होते की सावित्रीमाई फुले यांनी पहिली शाळा भिडेवाडा या ठिकाणी चालू केली होती, दगडूशेठच्या अगदी अपोजिट साईडला समोरच. त्या ठिकाणाहून त्यांनी पहिली शाळा चालू केली होती. तर तो भिडेवाडा अजूनही तसाच होता, परंतु तो खंडर अवस्था त्याची झाली होती, अगदी पडझड झालेली होती आणि खूप दयनीय अवस्था त्याची झाली होती. तर त्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करा, सावित्रीमाई यांचं तिथे स्मारक बनवा आणि ते राष्ट्रीय स्मारक घोषित करा म्हणून मी मुंबईला आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं होतं मला की नक्कीच आम्ही त्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करू आणि ते झालेलं आहे. आता गेल्या 6 महिन्यापासून काम चालू झालेलं आहे त्याचं. तर फार आनंद वाटतो की चला माझा खारीचा वाटा आहे त्या स्मारकामध्ये, की मी पुढाकार घेतला आणि ते. तर असं काहीतरी काम करा की जेणेकरून तुमचं नाव तिथे ज्या वेळेला त्या वास्तूचं नाव निघेल किंवा ज्या वेळेला त्या व्यक्तीचं नाव निघेल किंवा त्या गोष्टीचं नाव निघेल त्यावेळेला तुम्हाला समाधान असेल की याच्यात मध्ये माझा कुठेतरी खारीचा वाटा आहे. तर अशी कामं करा, हा समाज तुम्हाला नक्कीच स्वीकारेल. आणि कुणासारखं होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही स्वतः जे आहात ना ते खूप चांगले आहात. प्रत्येक व्यक्ती सांगते, देवाने तुमच्या प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं भरलेलं आहे, त्याच्यावर करा. कुणाची कॉपी अजिबात करू नका. अजिबात कॉपी करायची गरज नाही. तुम्ही स्पेशल आहात, तुम्ही खासच आहात. तुमच्यात मध्ये जे गुण आहेत ना ते बाहेर काढा. उगाचच तुमच्यातले गुण ते लपवायचे आणि नाही. तुम्ही कुक आहात ना, कुकच बना. तुम्ही छान कुक आहात ना, तुम्ही त्याच्यातच रस दाखवा ना. तुम्ही विनाकारणच ना दुसरीकडे पळू नका, तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही. जे आहे तुमच्यामध्ये त्याच्यावर जगा आणि त्याच्यावर वागा. फार महत्वाचं आहे. चला हरकत नाही.